लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, संक्रांती बोनस वाटप सुरू। नमस्कार, आज तारीख आहे 6 जानेवारी। आज 3000 रुपये खात्यात यायला सुरुवात। मकर संक्रांत बोनस, संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। आज 4500 रुपये सोडले। संक्रांत बोनस लाडक्या बहिणीला पाठवला। डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये काही निवडक महिलांना पैसे मिळतील, दुसऱ्या यादीमध्ये काही महिलांना आणि अंतिम यादीमध्ये राहिलेल्या सर्व बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे। मकर संक्रांत सणाचा बोनस वाटप सुरू झालेला आहे। संक्रांतीचा बोनस पाठवला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा जमा करण्यात आलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांती सणाच्या खूप खूप शुभेच्छा। यंदाची तुमची मकर संक्रांतीचा सण आनंदात साजरा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। मकर संक्रांत बोनस नेमकं सणाच्या टायमिंगला तुम्हाला 3000 रुपये यायला आता सुरुवात झालेली आहे आणि ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। लाडक्या बहिणींची ही योजना कायम सुरू राहणार, लाडक्या बहिणींना लाभ कायम मिळणार। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज। संक्रांतीचा बोनस जमा होण्यास सुरुवात। डिसेंबरचा 1500 प्लस जानेवारीचे 1500 असे मिळून थेट 3000 रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात। ठीक आहे। तसेच भरपूर महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाहीये, तर तुमच्यासाठी तर अजून एक गुड न्यूज आहे, तुमच्यासाठी तर अजून एक खुशखबर आहे। तुम्हाला तर थेट 4500 रुपये सोडले आहेत, थेट 4500 रुपये पाठवले आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तिन्ही हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे। ज्यांना 1500 आले त्यांना 3000 रुपये यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्यांना आले नव्हते त्यांना एकदम तिन्ही हप्ते एक साथ मकर संक्रांत बोनस 4500 मिळणार। ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळाला नाहीये आणि ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळालाय त्यांना 3000 रुपये संक्रांत बोनस मिळणार आहे। यंदाची संक्रांत वर्ष 2026 ची लाडक्या बहिणींची गोड होणार आहे, आनंदामध्ये साजरी होणार आहे। तिरगुळ घ्या, गोड गोड बोला। यंदाची संक्रांत आनंदात साजरी होणार कारण की लाडक्या बहिणीला मिळणार आहे डबल गिफ्ट, डबल बोनस। बघा, थेट 3000 रुपयाची रक्कम, काही महिलांना थेट 4500 रुपयाची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व बहिणींना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। मकर संक्रांती सणाच्या सर्व व्ह्यूअर्स, सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा। हॅपी मकर संक्रांती। यंदाची तुमची संक्रांत गोड होणार। तुमची जशी नवीन वर्षाची सुरुवात बघा, वर्ष 2025 संपले आणि वर्ष 2026 सुरू झाले। नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा लाडक्या बहिणींची गोड झालेली आहे कारण की लाडक्या बहिणीला खुशखबरच सरकारने अशी दिलेली आहे की नवीन वर्षाच्या एंड टाइमिंगला 31 तारखेला, 1 तारखेला, 2 तारखेला बहिणींच्या खात्यात थेट नोव्हेंबरचा हप्ता जमा करून लाडक्या बहिणीला नवीन वर्षाची सुरुवात सरकारने गोड केलेली आहे। जवळपास सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता जमा झालेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता आलेला नाहीये, तुम्हाला जर ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला डायरेक्टली 45 रुपयाचा मकर संक्रांत बोनस जमा होणार आहे। म्हणजेच नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी थेट 4500 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर, हप्ता आला आहे। नवीन वर्षाची सुरुवात गोड झालेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवला आहे आणि आता मकर संक्रांत सणाचा बोनस पाठवला जात आहे। सर्व पात्र बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का नाही हे कमेंट मध्ये सांगायचं आहे। जर तुम्हाला मिळाला असेल तर हो असं कमेंट करा, हो आम्हाला नोव्हेंबर हप्ता मिळाला आहे। नसेल मिळाला तर नाही मिळाला असं कमेंट मध्ये टाका। जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नाही तरी सुद्धा कमेंट मध्ये टाका। जर तुम्हाला 3000 रुपये मिळाले असतील कमेंट मध्ये टाका, की 1500 मिळाले हे सुद्धा कमेंट मध्ये टाका, की 4500 मिळाले हे सुद्धा कमेंट मध्ये टाका। ठीक आहे। तसेच ई-केवायसी करायची आहे, जर तुम्ही केली नसेल अजून ते सुद्धा कमेंट मध्ये टाका। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर ठीक आहे, कारण की ई-केवायसी ची आता मुदत संपलेली आहे। 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंतच ई-केवायसी साठी मुदत होती आणि ती मुदत आता संपलेली आहे। ठीक आहे लाडक्या बहिणींनो, आता ती मुदत संपलेली आहे। आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट। आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 17 हप्ते जमा झालेले आहेत
आणि 17 मेसेज सुद्धा पडलेले आहेत. 17 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, हे तुम्ही पुरावा पाहू शकता. ठीक आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला मिळणार आहे मकर संक्रांत सणाचा बोनस. बोनस वाटप आता सुरू झालेला आहे. 18वा प्लस 19वा हप्ता आता वाटप होत आहे. दोन्ही हप्ते एकत्र मिळत आहेत. ज्या महिलांना 1500 नोव्हेंबरचे मिळाले नाहीत, अशा महिलांना तर थेट ट्रिपल हप्ता म्हणजे 45 रुपयाचा बोनस आता जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर हप्ता मिळाला आहे, अशा महिलांना 3000 रुपयाचा बोनस आता जमा होणार आहे. संक्रांत सणानिमित्त हा बोनस पाठवण्यात आलेला आहे. काही बहिणींना पहिल्या टप्प्यात बोनस जमा होईल, काही बहिणींना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होतील, काही महिलांना तिसऱ्या टप्प्यात. परंतु एक लक्षामध्ये घ्या, सर्व पात्र बहिणींना 100% गिफ्ट मिळणारच. एकही लाडकी बहीण या गिफ्ट पासून वंचित राहणार नाही, ह्या बोनस पासून वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना 18वा 19वा 17वा सर्व पैसे मिळणारच. एकही लाभार्थी या लाभापासून आता वंचित राहणार नाहीये. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं आता नोव्हेंबरचा जो हप्ता होता किंवा नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे होते ते 1500 रुपये पाठवले. तुमचं बँक खातं चेक करा, तुम्हाला सुद्धा आले असतील. आणि उरले आहेत 3000 रुपये डिसेंबर जानेवारीचे मकर संक्रांत बोनस सणाचा. आता ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेले आहे, अशा सर्व बहिणींना आता हा बोनस जमा होणार आहे. थेट 4500 रुपये काही निवडक महिलांना, तर काही महिलांना 3000 रुपये असा मकर संक्रांतीचा बोनस आता वाटप होणार आहे. ठीक आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत टोटल 17 हप्ते जमा झाले. 17 वेळा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज आला असेल की पैसे या महिन्याचे आलेले आहेत. पहिला हप्ता जमा झाला, त्यानंतर दुसरा झाला, चौथा झाला, 10वा हप्ता झाला, असे करत करत टोटल आतापर्यंत तुम्हाला 17 हप्ते लाडकी बहीण योजनेतून मिळाले. लाडकी बहीण योजना जवळपास 1.5 वर्ष होत आलेला आहे. सक्सेसफुली रन झालेली आहे. सक्सेसफुली महायुती सरकारने चालवून दाखवलेले आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महायुती सरकार देणार आहे संक्रांत सणाचं गिफ्ट. संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर बघा, नोव्हेंबर हप्त्याचं 1500 रुपये जमा झालेले आहेत. मकर संक्रांत सणाचा बोनस जमा करण्यात आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत. आता काही महिला अशा होत्या 1500 मिळाले, पण अजून तुम्हाला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. हे गुड न्यूज आहे. ज्या बहिणींना 1500 मिळाले, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले आहेत. आता तुम्हाला अजून पैसे मिळणार आहेत. अजून तुमचे 3000 रुपये बाकी आहेत. आणि हे 3000 रुपये कशाचे आहेत हे नीट समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. बघा, डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 1500 अधिक 1500 3000 रुपयाची गिफ्ट मकर संक्रांत सणानिमित्त वाटप आता होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबर्सला हॅपी मकर संक्रांती. आणि ही लाडकी बहीण संदर्भातील मकर संक्रांत बोनस वाटप संदर्भातील सर्वात मोठी, सर्वात जबरदस्त अशी अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात आधी देत आहोत, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात अपडेट पाहूया. भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं की दादा, ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींनी केला. तर लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी साठी जी मुदतवाढ आता झाली आहे की नाही ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्या अगोदर बघा, लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी आहे, ती ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. आता मुदतवाढ संदर्भात काय विषय झालेला आहे हे तुम्ही आता स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. मुदतवाढ दिलेली आहे का, ई-केवायसी संदर्भात अपडेट आलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ आता देण्यात आलेली नाही. 31 डिसेंबर 2025 रोजी ई-केवायसी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. कोणत्याही अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये. पुढील कोणतेही जर अपडेट आली की बाबा ई-केवायसी साठी मुदतवाढ केली, तर तुम्हाला सर्वात आधी कळवण्यात येईल आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती. त्यामुळे धन्यवाद. तुम्ही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला मुदतवाढ मिळालेली नाहीये. तुम्हाला आता मकर संक्रांत बोनस मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्यांनी ई-केवायसी केलेलं आहे, ज्या या योजनेत पात्र आहेत, त्यांना 3000 रुपये, डिसेंबर 1500 प्लस जानेवारी 1500, 3000 रुपये आता थेट रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. युट्यूब वरती सर्वात आधी अपडेट देत आहोत, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. आता बघा, लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेला आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे.
लाडक्या बहिणीला आता जमा होणार संक्रांतीचा बोनस. लाडक्या बहिणीला आता जमा होणार थेट 4500 रुपये. लाडक्या बहिणीला आता काही लाडक्या बहिणींना 3000 होतील, काही लाडक्या बहिणीला 4500 होतील. ज्यांना 1500 ऑलरेडी मिळाले त्यांना 3000 जमा होतील, ज्यांना नाही मिळाले त्यांना थेट 4500 जमा होतील. बघा, मकर संक्रांत सणाचा हा बोनस आता वाटप होणार आहे. नोव्हेंबर पैसे प्लस डिसेंबर पैसे प्लस जानेवारीचे पैसे 4500 रुपये मकर संक्रांत बोनस वाटप होणार आहे. त्यापैकी काही महिलांना नोव्हेंबरचा पैसे मिळाले असतील. ठीक आहे, आता बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला जमा झाले. आता शिल्लक रक्कम राहिलेली आहे 3000 रुपये. मग तुम्हाला मकर संक्रांत सणानिमित्त हा बोनस वाटप केला जाईल. थेट 3000 रुपयाची रक्कम तुमच्या लाडक्या बहिणींनो बँक खात्यामध्ये 100% आता जमा होणार आहे. आजपासून हे पैसे वितरणास सुरुवात होणार आहे. आता बघा, काही महिलांचं असं म्हणणं होतं की दादा, आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. हप्ता न मिळण्याचं कारण काय? का बरं आम्हालाच हप्ता मिळाला नाही? आमच्या गावातील सर्व महिलांना मिळाला, आमच्या पाहुण्या रावळ्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, फक्त मलाच मिळाले नाहीत, असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शन मध्ये टाकलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देतो. तर हप्ता न मिळाला याचं कारण काय असू शकतं? तर बघा, भरपूर महिलांना नाराज आहेत कारण की त्यांना त्यांना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीये. तर याचं कारण काय? पहिली गोष्ट, तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण नाही केली, किंवा तुमची सक्सेसफुली झाली नसेल, किंवा तुमचं जे बँक खातं आहे ते लिंक नसेल आधार कार्ड सोबत, किंवा नवीन खात्याला लिंक नाही, जुने खाते तपासा, किंवा तुमची पोस्ट खाते बघा. बघा, तुमचे जर 2-3 बँकेत अकाउंट असतील, 4-5 बँकेमध्ये, तर दुसऱ्या बँकेत सुद्धा ते पैसे गेले असतील. जर ते आधार कार्ड सोबत लिंक झालं असेल तर ते सुद्धा एकदा चेक करा. किंवा चुकीचा पर्याय तुम्ही केवायसी करताना निवडला असेल, किंवा अर्ज भरताना चुकीची माहिती निवडली गेली असेल, किंवा तुमची बँकेची केवायसी आली असेल, म्हणजे केवायसीला आलं असेल बँक अकाउंट, तर ते सुद्धा पूर्ण करून घ्या. मग तुम्हाला पैसे जमा होतील. विशेष म्हणजे तुम्ही सर्व अटी व निकषमध्ये बसला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळेल. आता अटी कोणत्या आहेत बघा. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आहे तर तुम्ही अपात्र आहे. जर तुमच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे तर तुम्ही अपात्र आहे. जर तुमच्या घरातील इन्कम टॅक्स म्हणजे घरातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात तर तुम्ही अपात्र आहे. तुमच्याकडे वाहन आहे म्हणजे 4 व्हीलर आहे, कुटुंबाच्या नावावर 4 चाकी गाडी आहे, ट्रॅक्टर असेल तर चालेल, फक्त इतर 4 व्हीलर नाही चालत. ठीक आहे, राजकीय पद किंवा कुटुंबात विद्यमान माजी आमदार, खासदार किंवा महामंडळाचे अध्यक्ष सदस्य आहेत कोणतरी, तर तरी सुद्धा तुम्ही अपात्र आहात. जर तुम्ही दुहेरी लाभ घेत असाल, तुम्हाला इतर सरकारी योजनेतून 1500 किंवा अधिक लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही इतर सरकारी योजना, आता इतर सरकारी योजनेमधून समजा संजय गांधी निराधार योजनेतून तुम्हाला दर महिन्याला 2500 जमा होत आहेत, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळणार नाही. ठीक आहे, आता जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून दर महिन्याला 500 रुपये म्हणजे वर्षाला 6000 रुपये या योजनेतून मिळत असतील, ठीक आहे, तर तुम्हाला जे उरलेले पैसे आहेत, सॉरी 1000 म्हणजे वर्षाला 6, हा ठीक आहे, मग तुमचे जे उरलेले 500 रुपये आहेत ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून दिले जातील. हे लक्षामध्ये घ्या, असं आहे ते. ठीक आहे, समजलं असेल, डाऊट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता बघा, सर्व पात्र बहिणींसाठी, सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये, आणि हे पैसे एकत्र जमा होणार आहेत 14 जानेवारी पूर्वी. ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार आहे जमा. आता बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचं जर खातं जोडलं असेल तर तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे की नाही. बॅलन्स चेक करण्यासाठी आता नवीन नंबर दिलेला आहे, नवीन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अगोदरचा जो नंबर होता त्याच्याऐवजी आता नवीन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जो आता मी तुम्हाला पुढे नंबर सांगणार आहे त्या नंबरवरती एक मिस कॉल द्यायचा आहे, आणि म्हणजे जे तुमच्या बँकेसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरून द्यायचा आहे, म्हणजे रजिस्टर आहे, सॉरी, ठीक आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर मग मिस कॉल दिल्यावरती तुमच्या मोबाईलवरती एक SMS येतो, आणि त्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमचा बॅलन्स किती आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की हप्ता जमा झालाय की नाही लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की हे नंबर कसा चेक करायचा किंवा कोणता नंबर आलेला आहे. तर बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पोस्ट पेमेंट्स बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल, पोस्ट बँकेचं, तर हा नंबर आहे बघा, हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. ठीक आहे, या नंबरवरती मिस कॉल दिला की तुमचा
मोबाईलवरती एक SMS येतो आणि त्यावरून तुम्हाला समजतं की तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे की नाही हे तुम्हाला लगेच समजतं. खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. ठीक आहे, ही तुम्ही सर्वांनी फॉलो करा. ठीक आहे. आता जवळपास 30 ते 40% महिलांनी फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि त्याच्यामध्ये पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे. तर या महिलांचा आता मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. हप्ता घर बसल्या तुम्ही चेक करू शकता आलेला आहे की नाही. ठीक आहे. आता बघा, तुम्ही आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुम्हाला हे पैसे जमा होतील. इतर जरी कोणत्या बँकेचं तुम्ही खातं जोडलं असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ जमा होईल. डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते. ठीक आहे. खूप सोपी पद्धत आहे. पैसे खात्यात आले की तुम्हाला मेसेज वरून तर समजतच, किंवा तुम्ही गुगल पे, फोन पेचा वापर करून सुद्धा किंवा कोणत्याही UPI ऍप वरती बॅलन्स चेक करून सुद्धा तुम्ही समजू शकता, किंवा मेसेज वरून तर समजतं. आता बघा, लाडकी बहीण योजना आताची मेन टॉपिक, सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणीला आता पैसे जमा होण्यास सुरुवात. मकर संक्रांत बोनस जमा होण्यास सुरुवात. 1500 + 1500 ची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. लाडक्या बहिणीला आता डबल हप्ता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. डबल हप्ता वाटप करण्यास सुरुवात आज होणार. डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता वाटप 1500 रुपये नोव्हेंबरचे ऑलरेडी जमा झालेले आहेत. 3000 रुपये बाकी आहेत. हे तुम्हाला संक्रांत गिफ्ट म्हणून आता वाटप करण्यात येत आहे. ज्यांना 1500 मिळाले नाहीत त्यांना थेट 4500 रुपयाची रक्कम वाटप होणार आहे. संक्रांतीचं गिफ्ट 3000 रुपये आता तयार आहे. आता ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येत आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच तुमचं बँक खातं चेक करा. संक्रांतीचं गिफ्ट आता पाठवण्यात आलेलं आहे. संक्रांत सणाचा बोनस तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे. यंदाची संक्रांत सर्व लाडक्या बहिणीची गोड होणार आहे, आनंदामध्ये साजरी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची पत्रकार परिषद तुम्ही पाहू शकता. लाडकी बहिणींचे पैसे वाटप करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि आता वितरण संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ताबडतोब लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहे. तसेच निवडणूक जवळ आल्या असल्यामुळे लवकरात लवकर हे पैसे सणासुदीच्या टायमिंगला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे अशी आता शासनाची भूमिका आहे, अशी आता सरकारची भूमिका असणार आहे. त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता 100% पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. मुंबई शहर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जालना, हिंगोली, बीड, धाराशिव, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वाशिम अशा 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. मकर संक्रांत सणाचा बोनस जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. वर्ष 2026 सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात सरकारने गोड केलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यात टाकलेला आहे. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. तुम्हाला जसे वर्ष 2024 मध्ये प्रत्येक महिन्याला लाभ मिळाला तसा वर्ष 2025 मध्ये मिळाला आणि 26 मध्ये सुद्धा लाभ तुम्हाला मिळत राहणार आहे. महायुती सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वर्ष 2026चं नवीन वर्षाचं गिफ्ट 4500 जमा होणार आहे. त्यापैकी 1500 नोव्हेंबरचे ऑलरेडी पाठवलेत. आता संक्रांतीच्या सणानिमित्त 3000 रुपयाची रक्कम तुम्हाला जमा करण्यात येणार आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता 200K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आपल्या चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनल तर्फे आता 2 पैठणी साड्या वाटप केल्या जात आहेत 200K सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यावरती. ठीक आहे. हे गिफ्ट 100% दिलं जाणार आहे. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. तर ही साडी तुम्ही सुद्धा जिंकू शकता. या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर हिट होतील, टार्गेट कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. पैसे वाटप बँकेची यादी जाहीर झालेली आहे. पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे. सर्वात अगोदर लाभ पोस्ट बँकेत जमा होणार आहे. त्यानंतर इतर सर्व बँकेमध्ये पैसे जमा होतील. त्यापैकी मग तुम्ही कोणत्याही बँकेचं बँक अकाउंट जोडलेला सुद्धा सर्वांना लाभ मिळणार आहे. पोस्ट बँकेनंतर SBI बँकेमध्ये ताबडतोब पैसे वाटप करण्यात येणार आहेत आणि
इतर कोणत्याही तुमचं बँकेचं अकाउंट असू द्या, सर्वांनाच पैसे टप्प्याटप्प्याने आता वाटप होणार आहे. यादी जाहीर झालेली आहे. मकर संक्रांत सणाचा बोनस पाठवलेला आहे. तर ही दुसरी यादी पाहू शकता. या बँकेमध्ये खटाखट पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, सर्वच महिलांना आता मकर संक्रांत सणाचा बोनस सर्व बँकांमध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता थेट 4500 रुपयाची रक्कम या ठिकाणी मकर संक्रांत सणाचा बोनसच्या स्वरूपात आता जमा होत आहे. पैसे पडण्यास आता सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. थेट 4500 रुपयाची रक्कम आता लाडक्या बहिणीला मिळत आहे. आता लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत हे 3 टप्प्यामध्ये वितरित होणार आहे. या ठिकाणी पहिला टप्पा बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे वितरित केले 31 डिसेंबर ते 2 जानेवारी 3 जानेवारी दरम्यान. आता दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबर हप्ता, तिसरा टप्पा आहे जानेवारी हप्ता. हे दोन्ही हप्ते तुम्हाला संक्रांत बोनस म्हणून वाटप केले जाणार आहेत. आता ज्या महिलांना किंवा ज्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता मिळाला नाहीये त्यांना पहिला टप्पा प्लस दुसरा प्लस तिसरा असे मिळून थेट 4500 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि आता ज्या महिलांना, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या बहिणींना पहिला टप्पा मिळाला आहे म्हणजे नोव्हेंबर हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना पण दुसरा टप्पा प्लस तिसरा टप्पा एकूण रक्कम 3000 रुपये म्हणजे 3000 रुपये मकर संक्रांत बोनस जमा होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आता समजलं असेल. ज्यांना पहिला टप्पा मिळालाय त्यांना 3000 रुपयाची मकर संक्रांत बोनस जमा होईल. ज्यांना पहिला टप्पा नाही मिळाला त्यांना तिन्ही हप्ते एकत्र मिळतील 4500 रुपये मकर संक्रांत बोनस या बहिणींना वाटप होणार आहे. आता लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. मकर संक्रांती बोनस डिसेंबर प्लस जानेवारी हप्ता वाटप होण्यास सुरुवात. मकर संक्रांत बोनसचं वाटप आता सुरू झालेलं आहे. आता हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे, तर लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. अखेर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत. 14 जानेवारी पूर्वी ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, मकर संक्रांती पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना डिसेंबर व जानेवारी अशा 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे. यंदाची मकर संक्रांत गोड होणार आहे लाडक्या बहिणीची. 15 जानेवारीला बघा महापालिकांसाठी मतदान आहे. त्यामुळे मकर संक्रांती पूर्वी दोन्ही हप्ते वितरित होणार आहेत अशी या ठिकाणी सूत्रांनी अपडेट दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी निकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आता थेट मकर संक्रांत बोनस 3000, काही निवडक महिलांना 4500 रुपये जमा होतील.